आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। मुख्यमंत्र्यांनीही आपल्या मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने कमी करावीत, पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानानंतर आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आव्हानानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करावी अशी मागणी केली। तर जयंत पाटील यांनी मध्यम वर्ग नेहमीच काटकसरीला साथ देतोय, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रप्रथम धोरण स्वीकारून फक्त एक वाहन एक अंगरक्षक ठेवावा असं देखील आवाहन केलंय। पटेल, भुजबळ आणि तटकरेंचा पत्ता कट, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीतून नावे गायब, सुनेत्रांकडून सारवासारव। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे नसल्यामुळे पक्षातील सत्ता केंद्रीकरण आणि अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय। सामायिक सातबारा असला तरी सौर कृषी पंपाचा मिळणार लाभ, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। आता सामायिक जमिनीतील शेतकऱ्यांची अडचण दूर होणार। राज्यातील मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ आता सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार असून सर्व सहधारकांची संमती, आवश्यक कागदपत्रे आणि शाश्वत पाण्याचा स्रोत असल्यामुळे ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। आता मंत्र्यांचा चार्टर विमानाने प्रवास बंद, मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागणार। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधेपणा आणि खर्च कपातीच्या संदेशानंतर मंत्र्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या लेखी परवानगीशिवाय सरकारी विमानाचा वापर करता येणार नाही। शिरूर तालुक्यातील 100 बिबट्यांचे स्थलांतर, बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून अहोरात्र शर्थीचे प्रयत्न। वन विभागाकडून शिक्रापूर, शिरूर तालुक्यामध्ये मोहीम। शिरूर तालुक्यात वाढलेल्या बिबट आणि मानव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने गेल्या 6 महिन्यांमध्ये 100 बिबट्यांना पकडून स्थलांतरित केलं असून AI आधारित अलार्म सिस्टीम, जनजागृती मोहीम आणि विशेष रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे। रेल्वे ॲटलासमध्ये बुलेट ट्रेनचा मार्ग जाहीर, मुंबई हैदराबाद सुपरफास्ट ट्रेन पंढरपूर सोलापूर मार्गे धावणार, मोठ्या शहरांची कनेक्टिव्हिटी वाढणार। मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई पुणे बारामती पंढरपूर सोलापूर हैदराबाद या दरम्यानमध्ये अतिजलद रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून सोलापूर आणि पंढरपूर परिसरामध्ये उद्योग, पर्यटन, रोजगार आणि रिअल इस्टेट विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील 57,000 गावांमध्ये पोहोचलाय फिरता दवाखाना, 21,56,000 रुग्णांवर उपचार, दारातच केल्या 4.5 लाख चाचण्या। राज्यात आजपासून 3 ते 4 दिवस हीट वेव्ह, उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विभागासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट। महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट आणि वाढत्या उष्माघाताचा इशारा देत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईमध्ये पाणीसाठा घटल्यामुळे 15 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। मान्सूनचे चाहूल, अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती। मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कडक उन्हातही रोजगारासाठी मजुरांची झुंज, नाशिक जिल्ह्यामध्ये मनरेगाच्या 3,000 कामांवर 12,000 मजूर। नाशिक जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे आणि शेतीची कामे ठप्प झाल्यामुळे हजारो ग्रामीण मजूर उदरनिर्वाहासाठी पुन्हा मनरेगा कामांकडे वळताना दिसत आहेत। अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवारांच्या कामाला गती, 597 कामांना मान्यता, 8 कोटींहून अधिक निधीची तरतूद। अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाई आणि सिंचन समस्या दूर करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून शेकडो जलसंधारण कामांना मंजूर देण्यात आलं असून यामुळे भूजल पातळी, पाणी साठवणूक आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची अपेक्षा आहे। नांदेड जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये 45 दुकाने धान्याविना एप्रिल महिन्याचे रेशन रखडलंय। उन्हाच्या तीव्र लाटेमध्ये नागरिकांची परवड, शासनाच्या 3 महिन्यांच्या रेशन आदेशाला देखील हरताळ। यवतमाळ जिल्ह्यातील दारवा परिसरात पीक कर्ज वितरणात अनियमितता, बँक व्यवस्थापकाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी संकटात आलेत। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लोही शाखेमध्ये पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून शाखा व्यवस्थापक जाणून बुजून कर्ज प्रकरणे विलंबित ठेवण्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल करून आंदोलनाचा इशारा दिलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, तापमान 43 अंशावर, जनजीवन विस्कळीत, अंगाचे लाही जिल्हाभरात दुपारच्या वेळेस रस्ते सुनसान पडत आहेत। शेतकऱ्यांनी शेती कामाच्या वेळेत केला बदल, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस कामांना प्राधान्य दिलं जातंय। ई पीकच्या सर्व नोंदींची पडताळणी होणार, पारदर्शकतेसाठी नवीन नियमावली, चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल। ई पीक नोंदीची 100% तपासणी, प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, कृषी विभाग आणि NICच्या समन्वयातून पारदर्शक डिजिटल क्रॉप सर्व्हेची अंमलबजावणी करण्यात येणार।
तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असेल तर योजनांचा लाभ बंद, खरे लाभार्थी योजनांपासून वंचितच. नव्या निर्णयामुळे दिव्यांग संघटनांमध्ये नाराजी. नव्या निर्णयामुळे तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांचे मानधन, शैक्षणिक सवलती आणि इतर सरकारी लाभ बंद झाल्यामुळे दिव्यांग संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची 15,11,000 कामे अपूर्ण, 2,962 कोटी रुपये प्रलंबित, 3,52,000 कामांवर 30% कमी निधी खर्च. 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या आदेशाला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान. विदर्भामध्ये 26 जून नंतर शाळा सुरू करण्याची मागणी. महाराष्ट्र स्टेट प्रायमरी एज्युकेशन कमिटीने विदर्भातील तीव्र उष्णतेचा हवाला देत 15 जूनपासून शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला बॉम्बे हायकोर्ट नागपूर ब्रँचमध्ये आव्हान देत शाळा 26 जून नंतर सुरू करण्याची मागणी केली आहे. उतारवयात आधार कामगारांना 3,000ची पेन्शन मिळणार. केंद्र शासनाची योजना. 60 वर्ष वयाच्या हजारो कामगारांना होणार निवृत्ती वेतनाचा लाभ. असंघटित क्षेत्रामधील 18 ते 40 वयोगटातील कामगारांना दरमहा 55 ते 200 रुपये योगदान भरल्यास वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. सोयाबीनचा भाव 7,000वर, पण शेतकऱ्यांना फायदा नाही. माल असतानाही भाव नाही, पण भाव आला की माल नाही. सोयाबीन तेजीतही शेतकरी मात्र तोट्यातच. राज्यात सोयाबीनचे भाव 7,000 रुपयांपुढे गेल्याची तेजीची चर्चा असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी माल शिल्लक नसताना दुसरीकडे कांद्याला अत्यल्प दर मिळतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. दरवाढीचा भडका. चांदी 30,000नी मागली तर सोन्याच्या दरामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ. सोन्याच्या दरात आज विक्रमी वाढ झाली. प्रति तोळ्यामागे सोन्याचे दर 12,000नी मागले तर चांदीचे दर 30,000 रुपयांनी मागले आहेत. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी उद्ध्वस्त करणारा आमदार रोहित पवार आक्रमक. निमगाव येथे शेतकऱ्यांची बैठक. मराठवाड्यात तब्बल 93,000 घरांना 0 रुपये वीज बिल. 341 मेगावॅट स्थापित क्षमतेचे सौर ऊर्जा संच. गावाला पाण्याची तर नागरिकांना पैशांची झळ. भोकर तालुक्यातील 21 गावे झाली पाण्यासाठी कासावीस. भोकर तालुक्यात मोठ्या प्रकल्पांपेक्षा लहान तलाव उभारण्याची गरज असताना पिंपळगाव आणि सुधा प्रकल्पांवर 2 दशक राजकारण झाल्यामुळे छोट्या जलसाठा प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याची टीका होताना दिसत आहे. पुण्यातील पेट्रोल पंप लवकर बंद. काही ठिकाणी रांगा. युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत. युद्धामुळे विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीचा पुण्यातील पेट्रोल पंपांवर परिणाम. मर्यादित साठ्यामुळे पंप संध्याकाळपूर्वीच बंद. वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय. सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात भासणार DAP युरियाचा तुटवडा. 1,09,000 मेट्रिक टन खतांची जिल्ह्याला गरज. जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 2,52,000 मेट्रिक टन खतांची गरज असताना केवळ 1,43 लाख मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्यामुळे DAP आणि युरिया खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2030 पर्यंत 2 कोटी लहान मुले लठ्ठ असतील. भारतात सध्या 1,25,00,000 अधिक मुले अतिवजनाची. मुलांना फास्ट फूड कमी करून पौष्टिक आहार, व्यायाम, मैदानी खेळ आणि जनजागृतीवर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.